नमस्कार मित्रांनो. फक्त तुमच्याच मर्जीने लोक वागतील त्यासाठी हे नियम लक्षात घ्या. लोक तुमच्या विषयी काय विचार करतात हा त्यांचा दृष्टिकोन आहे. त्याला ते स्वतः जबाबदार आहेत, तुम्ही नाही. एकाच वेळी सगळ्यांच्या नजरेत तुम्ही चांगले किंवा वाईट असूच शकत नाही. काही लोक तुम्हाला चांगलं म्हणत असतील तर काही लोक तुम्हाला वाईट म्हणणारच. हे ज्याच्या त्याच्या बुद्धीवर अवलंबून आहे. लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवण्याआधी तुमचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. जगात अस्तित्वात असलेल्या नसलेल्या सर्व संकटांपैकी कोणतेही संकट आपल्यावर केव्हाही कोसळू शकते असं स्वतःला सांगून ठेवा. तुम्ही कुठल्याही संकटाने कोसळणार नाही. या जगात कोणीही संकटप्रूफ नाही हे लक्षात ठेवा. या जगात असा कोणताही प्रश्न किंवा समस्या नाही ज्यावर उत्तर नाही. प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक समस्येला उत्तर मिळतंच. फक्त संयम राखा. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांना वापरायला लागा. हे जग तुम्हाला वापरतंय याचा तुम्हाला पत्तासुद्धा नसतो. जगातील सर्व माणसे परस्पर पूरक आहेत. त्यामुळे माणसांना वापरणे किंवा आपल्या वापर होऊन देणे यात काहीही गैर नाही. कपड्यांती सगळं जग नागडं आहे. त्यामुळे स्वतःला कोणाच्याही तुलनेत कमी समजू नका. जगातला प्रत्येक माणूस उपयोगाचा आहे. कोण कधी उपयोगाला येईल सांगता येत नाही. कधीकधी वेळेला फाटकी नोट किंवा खराब नाणंसुद्धा चालून जातं. अपयशी माणसांबरोबर आदराने आणि सलगीने वागा. यशस्वी माणसांपेक्षा अपयशी माणसांची मेहनत जास्त असते. त्यांचा संघर्ष अजूनही चालूच असतो. कोणाशीही संवाद टाळू नका. ज्यांना तुमच्याशी संवादच नको आहे त्यांनी तुम्हाला कधीच टाळलंय हे तुम्हाला माहीतही नसतं. जे तुमच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करत आहेत ते फक्त तुमचेच आहेत हे लक्षात घ्या. माणसांशी वागताना ट्रिक वापरूनच वागा. ट्रिक वापरण्याचा विचार केला तरच ट्रिक सुचतील. जीवन बिनधास्तपणे जगा. बिनधास्त जो आहे तो जगाला नंगा वाटतो आणि म्हणतात ना, नंगे से तो खुदा भी डरता है. कोणावरही चिडू नका, रागावू नका. प्रत्येकजण आपल्या आपल्या बौद्धिक कुवतीनुसार वागत असतो. प्रत्येकजण आपल्या आपल्या पिढ्यांनी त्रस्त आहे. आपल्याला कुणीही गृहीत धरू नये म्हणून कायम स्वभाव वैशिष्ट्याप्रमाणे वागू नका. अधूनमधून थोडंसं विचित्र वागणं सुद्धा फायद्याचंच असतं. आपल्यात जे गुण नाहीत ते गुण असलेल्या व्यक्तींशी सलोख्याचे संबंध ठेवा, पण त्यांचे गुणगान करू नका. तुमचीच कमजोरी उठून दिसेल. धन्यवाद मित्रांनो.